गाड्या सुटल्या चोराळकरांच्या मैदानातला पहिला सीमे सुटला आणि पहिला गुलाचा मान कुणाच्या नसीब की बात है। कोण होतो या ठिकाणी सेमी पास आणि फायनल साठी पात्र। सुंदर अशी लढत चालवली, बैला बरोबर ड्रायव्हरचा कस पडायला लागला आणि विशाल आणि पड्याला अमर दोघात लढत झाली। शेवटच्या क्षणाला गाडी फायनल साठी पात्र ठरली। तास क्रमांक 8 वर धावली गाडी जे हनुमान प्रसन्न आयुष अमरवाळे भोपाळ तेजस्माती खोमणे कोराळे खुर्द ही गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र ठरली। गाड्या सुटल्या या मैदानातला सेमी 2 सुटला आणि 2 मध्ये अटी तटीची लढत चालू आहे। दुसऱ्या गुलालाचा मानकरी लढत चालू आहे। दुसरा सुद्धा बैल फायनलला पात्र राहतोय का? आर्याल पलवा आणि पर्याल सुंदर अशी गाडी बोलते, अतिशय सुंदर आर्याल नितीन आणि पर्याल अठील दोघात लढत झाली। या गाड्या सोडाय गेलेले बाहेर नाही। या सेमीफायनल 2 चा निकाल, सेमीफायनल 2 चा निकाल आहे। 2 गाड्या सुंदर अशी अटीतटीची लढत झाली। त्या अटीचा निकाल आहे तास क्रमांक 6 वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसाद संग्राम उदय सिंह पाटील होबळेवाडी ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि तास क्रमांक 2 वर धावलेली गाडी यशवंत रामभाऊ जोशी अंबरनाथ वाटेगाव पिंटू शेठ मोडक वडकी पुणे ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली। दोन्ही विजेत्या बैलगाडी मालकाचं दोन्ही ड्रायव्हरांचं हार्दिक अभिनंदन। सुंदर अशी दोन्ही गाड्या फायनल साठी पात्र झाल्या। फायनलला जी गाडी पात्र झाली समीर शेठ भोईर मोठा गाव आणि अमर जाधव सोनगावकरांचा उजवीला पाला भोला आणि डावीला पाला टेमगर भिवंडीकरांचा सोन्या सुंदर गाडी आणली। आटीलनं गाडी फायनल साठी पात्र आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र झाली। कुमारी तनिष्का सागरराजे घाटगे मुरुम आणि सरपंच संजय कुमार नामदेवराव सिंग। आता या ठिकाणी सगळी भेळ मिसळ झाली आणि आजच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी उद्याच्या मैदानाला गटालाच मार खायला लागला। का मार खातोय याचा सुद्धा विचार करा। गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला 3 सुटला आणि 3 मध्ये काटा किर्राशी लढत चालू आहे। तिसऱ्या गुलालाचा मान कुणाच्या नशिबी? बैला बरोबर ड्रायव्हर बरोबर बैलाचा कस पडायला लागला। पड्याल घरचा साज पळतोय, अड्याल घोडचा सर्जा पळतोय आणि पड्याल निर्वाद वर्चस्व। हे बैलगाडीचं क्षेत्र नसीब कसं नशिबाचा खेळ, कधी काय होईल सांगता येत नाही। परमेश्वर ज्याच्या सोबत गुलाल त्याच्या खांद्यावरती आहे। सेमीफायनल 3 चा निकाल, सेमीफायनल 3 चा निकाल आहे। सेमीफायनल 3 मध्ये डोळ्याचा पारणा भेदणारी लढत पाहायला मिळाली। त्या 3 चा निकाल आहे तास क्रमांक 7 वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न उदय सिंह पाटील होबळेवाडी या गाडीचा फायनल साठी गाडी पात्र ठरली आणि तास क्रमांक 5 वर धावलेली गाडी राहुल सुरवशी मरणवाक ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली। दोन्ही विजेत्या बैलगाडी मालकाचा दोन्ही चालकांचा हार्दिक अभिनंदन। सुंदर अशी गाडी पळाली आणि गाडी फायनल साठी पात्र केली, कारण नशिबात गुलाल होताच आणि चोराडच्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला 4 सुटला आणि 4 मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत चालू आहे। चौथा गुलालाचा मान कुणाचा? आड्याला सर्जा पळतोय, पड्याल लक्षा पळतोय, मधी पवन आणि तिकडे पड्याला चिके लढा शेवटच्या क्षणाला अतिशय सुंदर अशी लढत आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व, शेवटच्या क्षणाला फणा काढला। सेमीफायनल 4 चा निकाल, सेमीफायनल 4 चा निकाल आहे। तास क्रमांक 5 वर धावलेली गाडी वेताळवा प्रसन्न बोरमाळ गडाळे प्रज्वल शेठ दगडे लक्षा ग्रुप बावधन ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि तास क्रमांक 4 वर धावलेली गाडी आई तुझा आणि प्रसन्न शेंद्रे ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली। दोन्ही विजेत्या बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकांचा हार्दिक अभिनंदन। सुंदर अशा दोन्ही गाड्या पाला जी गाडी फायनल साठी पात्र झाली ती तास क्रमांक 5 वरून पाहिली गाडी प्रज्वल शेठ दगडे वैभव शेठ तरवडे आणि लक्षा रायफल फॅन्स क्लब बावधनकरांचा डावीला पाला लक्षा आणि उजवीला पाला कुमारी आरोही पंकज घाटगे आणि विजय घाटगे फौजी शिरसवडीकरांची रायफल। सुंदर गाडी आणली गौरव ड्रायव्हर मांडवेकरांनी। गाड्या सुटल्या या मैदानातला 5वा सेमी सुटला
आणि 5व्या गुलालाचा मान कुणाच्या नशिबे. लढत चालू आहे. अतिशय सुंदर अशा गाड्या पळतात बघा. अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला कोरबाजी मारतोय. अड्याळ घरचा साज आहे आणि पर्याळ बक्या भाई. अतिशय सुंदर अशी लढत झाली. लढत झाली आणि या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं 2 मिनिट मधनं कुणी येऊ नका. बाहेर नाही आहे. मधनं पाहणार या बाहेर नाही या. डोळ्याचं पारणं फिरणारी लढत झाली. आड्याल पळाला घरचा साज गजा आणि वादळ आणि पड्याल पळला पाखरे आणि बक्याभाई. लढत झाली. निकाल गेला कॅमेराकडे. कॅमेराचा आधार घेतला जातोय सेमी 5 ला. क्वार्टर फायनल मध्ये सुंदर अशी गाडी पात्र झाली. शंभूबाजी ग्रुप खडकवासला निखिल सेठ कोरडे आणि प्रवीण सेठ दसवडकर यांचा जीवा आणि पैलवान लखन सेठ जांभळे जांभूळवाडीकरांची रायफल. सुंदर गाडी आणली होती. छोट्या ड्रायव्हर माळेगावकर आणि छोट्या ड्रायव्हर माळेगावकरांना या ठिकाणी शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांच्याकडून 500 रुपये. संतो ड्रायव्हर मोरगावकरांना 500 रुपये आणि समाजकर्त्यांना 500 मनपूर्वक धन्यवाद. खरोखर माणसांच्या डोळ्याचं पारणं फिटलं असा सेमी 5 बघा मिळाला. या ठिकाणी निकाल आहे कॅमेराकडे. या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं त्यावरती बसलेल्या चालकांचा हार्दिक अभिनंदन. सुंदर अशा दोन्ही गाड्या पाहिल्या आणि डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली. गाड्या सुटल्या. सेमी फायनल या मैदानातला 6 सुटला आणि 6 मध्ये 9 गाड्या आणि 9 गाड्याचा रणसंग्राम चालू आहे. कोण होतोय फायनलला पात्र. कारण ड्रायव्हर बरोबर बैल आणि बैला बरोबर ड्रायव्हर. आड्याला म्हातारा पळतोय. पड्याल तरण पळतोय. तरण का म्हातारा. म्हातारा का तरण. अतिशय सुंदर. वर धावलेली गाडी आहे. तुळजावाणी प्रसन्न सतीश काका बर्गे राहुल बाबा बर्गे चौथाई कोरेगाव राजेंद्र गाडे भोकुर्डे कुमटे. ही गाडी फायनल साठी पात्र ठरली. या गाड्या सुटल्या. या मैदानातला शेवटचा सेमी फायनल 7 सुटला आणि 7वा गुलालाचा वाडखरे. कशी लढत. डोळ्याचं पारणं फिरणारी लढत. इथं फर्स्ट ना सेकंड ना डायरेक्ट टाप लागतोय. कोण होतोय फायनलला पात्र. शेवटच्या क्षणाला मोठ्या मैदानाचा मोठा अवस्था निर्वाद वर्चस्व. अक्षय सतीश बर्गे कोरेगाव. देवाची सिद्धिविनायक ग्रुप उरुळी आणि ओंकार मिसाल यांचं काळीज म्हणून संबोधलं जातं. असा 22-11 पिस्टन पळाला. सुंदर गाडी आणली. सनी ड्रायव्हरनी गाडी फायनलला पात्र. या फायनलच्या बैलगाडी मालक या